Hello guys. So in the chemistry आपण guys केमिकल रिॲक्शन टॉपिक स्टार्ट केला होता बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि आपण केमिकल रिॲक्शन बघितली होती. काय डेफिनेशन होती की जेव्हा एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स सोबत इंटरॅक्ट करतो आणि एक नवीन काहीतरी सबस्टन्स बनवतो त्याला तुम्ही लोक केमिकल रिॲक्शन म्हणत होते. मग केमिकल रिॲक्शनचे आपण टाइप्स पाडले दोन, ॲडिशन रिॲक्शन अँड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि त्याचेसुद्धा परत आपण सब टॉपिक पाडले होते की बा फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि तसंच फ्री रॅडिकल ॲडिशन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन आणि न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. पण त्याच्यात हे जे नावं होते हे नावं आपल्याला थोडे कन्फ्यूज करत होते की बा फ्री रॅडिकल काय, इलेक्ट्रोफाईल काय आणि न्यूक्लियोफाईल काय. तर आपण तिन्ही हे नाव क्लिअर करून टाकले इन डिटेल की फ्री रॅडिकल काय, इलेक्ट्रोफाईल काय, न्यूक्लियोफाईल काय. देन आफ्टर आपण फिशन बघितलं असतं. फिशन बघितलं होतं काय होते, जेव्हा एखादा बॉन्ड तुटतो आणि काही एनर्जी रिलीज होते त्या प्रोसेसला तुम्ही लोक फिशन म्हणत होते. मग फिशनचे दोन प्रकार आपण पाडले, होमोलिटिक फिशन आणि हेट्रोलिटिक फिशन. ओके, होमोलिटिक फिशनमध्ये काय जनरेट होते, फ्री रॅडिकल, आणि हेट्रोलिटिक फिशनमध्ये काय जनरेट होते, इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल. हा कन्सेप्ट तुम्ही लोकांनी बघितला होता. आता आपण त्याच्या बेसिसवर आपण आता जे केमिकल रिॲक्शनचे टाइप्स पाडल्या होत्या ते एक एक टाइप्स आपण आता डिटेलमध्ये डिस्कस करू. सगळ्यात पहिली जी टाईप होती बाळांनो, आपण पहिली टाईप डिस्कस करू, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन का असते. आता अगर तुम्ही या नावाला नीट समजलं तर तुम्हाला सबस्टिट्यूशन रिॲक्शन का असते हे कळलेलं आहे. की जेव्हा एखाद्या सबस्टन्समधून एक जण निघून जातो आणि त्याच्या जागी अगर दुसरा जण घेऊन राहिला त्याची जागा, किंवा त्याच्या ठिकाणी अगर दुसरा येतो आणि नवीन एक कंपाऊंड बनवतो, तर त्याला तुम्ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटलं होतं. आपण सिम्पली काय शिकलो की हा एक सपोज सबस्टन्स आहे, याच्यातनं मी एखादा ॲटम काढतो आणि त्याच्या जागी मी एक दुसरा ॲटम लावतो आणि एक नवीन कंपाऊंड बनवतो, त्याला तुम्ही लोक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणत होते. ठीक आहे. आता पण त्याच्यासमोर लागलं नाव फ्री रॅडिकल. आता फ्री रॅडिकल ही काय आहे हे तुम्हाला क्लिअर कट माहीत आहे. आता फ्री रॅडिकलचं आणि सबस्टिट्यूशनचं काय नातं आहे आपण हे एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. ओके गाईज, चला. तर आता एक माझ्यासमोर रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन आहे. सपोज CH4 जो की तुम्ही लोक मिथेन म्हणता, सोबत एक क्लोरीन गॅस, नीट समजून घ्या. CH4 सोबत मी एक क्लोरीन गॅस रिॲक्ट केला आणि सूर्याच्या किरणासोबत UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये, UV लाईट असते ना आपला, जे सूर्याची किरणं असतात, त्या किरणाच्या प्रेझेन्समध्ये मी एक रिॲक्शन काढली. तर मी असं नोटीस केलं की जेव्हा मिथेनची रिॲक्शन मी क्लोरीन गॅससोबत करतो UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये, तर मला एक कंपाऊंड भेटतो CH3 बॉन्ड Cl, ज्याला तुम्ही लोक साध्या भाषेत मिथाइल क्लोराईड म्हणता. आणि एक बाय प्रोडक्ट भेटतो H बॉन्ड Cl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. याचं काम नाही आपल्याला, हा बाय प्रोडक्ट असतो, हा आहे मिथाइल क्लोराईड. आता बाळांनो, प्रत्येक कंपाऊंडचं तुम्हाला नाव माहीत आहे. आपण त्यासाठी ऑलरेडी केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर हा जो टॉपिक आहे हा खूप जास्त डिटेलमध्ये शिकलो आहे. बरोबर, आपण सायक्लिक कंपाऊंड आणि इनफॅक्ट ॲलिफॅटिक सगळे कंपाऊंडचे आपण नॉमेनक्लेचर बघितलेले आहेत. IUPAC सिस्टीम म्हणा किंवा साध्या सिस्टीममध्ये म्हणा, सगळं आपल्याला जमतं आहे. ठीक आहे. आता हे केमिकल रिॲक्शन झाली. आता बाळांनो, सपोज अगर पाठांतर करायचं झालं आपल्याला, तर मी सरळ म्हणणार बाळांनो तुम्ही लोक पाठ करा. मिथेनमध्ये जेव्हा क्लोरीन गॅस टाकतात तेव्हा मिथिल क्लोराईड भेटतो आणि बाय प्रोडक्ट आहे HCl, आणि UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. तर तुम्ही लोक पाठ पण करसान. पण प्रत्येक रिॲक्शनचं बाळांनो आपल्याला मेकॅनिझम माहीत पाहिजे. आता मेकॅनिझम म्हणजे काय, नेमकी ही रिॲक्शन कशी झाली आपल्याला हे स्टडी करायचं आहे. तर आता आपण मेकॅनिझम स्टडी करू. लेट्स सी. आता बघू ही रिॲक्शन झाली कशी असणार. सगळ्यात पहिले काय होते बाळांनो, हा जो तुमचा क्लोरीन गॅस आहे म्हणजे Cl बॉन्ड Cl, Cl2ला मी असं रिप्रेझेंट करतो, Cl बॉन्ड Cl. थोडक्यात इकडे दाखवून देतो. क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना माहित आहे 7 इलेक्ट्रॉन आहेत. आणि दुसरा सुद्धा अगर क्लोरीन तुम्ही बघितला तर त्याच्या सुद्धा आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे दोन्ही क्लोरीन अनस्टेबल आहेत. स्टेबल होण्यासाठी त्यांना काय 8-8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग हे लोक काय करतात, एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. आणि एक एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर काय झाला, Cl बॉन्ड Cl. शॉर्टकटमध्ये आपण याला काय लिहितो, Cl2. ठीक आहे. तर हा जो Cl2 आहे मी अशा प्रकारे रिप्रेझेंट केला.
आता हे जे दोन इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत आणि हा जो बॉन्ड तयार झालेला आहे तो तुम्हाला सगळ्या लोकांना दिसून राहिला बाळांनो की या बॉन्डमध्ये ना दोन इलेक्ट्रॉन आहेत, ज्याला आपण म्हणतो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. शेअर्ड झालेले आहेत म्हणून शेअर्ड, दोन आहेत म्हणून मी पेअर म्हटलं, आणि इलेक्ट्रॉन तर ते आहेत, त्यांना काय म्हणतो आपण शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ते आहेत शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता होते काय, हा बॉन्ड जो आहे क्लोरीन क्लोरीन मधला हा बॉन्ड मी तोडतो सूर्याच्या किरणाच्या बेसिसवर, UV लाईटमध्ये. एक अल्ट्राव्हायोलेट लाईट घेतो आणि या अल्ट्राव्हायोलेट लाईट या क्लोरीन गॅसवर मी टाकतो. आता बेसिकली लाईट इज अ काइंड ऑफ एनर्जी, हे तुम्ही सगळ्या लोकांनी ऐकलेलं आहे. लाईट हा एक प्रकारची एनर्जी असते. मग आता बॉन्ड तोडासाठी मला एनर्जी लागून राहिली आणि ती एनर्जी मी कोणामार्फत वापरली, सूर्यकिरण, UV लाईट. तो इंसान का बॉ एनर्जी लागते, तर एक साधा प्रश्न आहे. सपोज बाळांनो आता ही एक कॅप आहे पेनाची. आता मला ही कॅप पेनपासून अलग करायची आहे, तर मला काही ना काही ताकद लावा लागणार, तेव्हा कुठे ही कॅप पेनपासून अलग होणार. थोडी ताकद म्हणजे थोडी ते एनर्जी लागेल ना. तसंच बाळांनो केमिस्ट्रीमध्ये जेव्हाही आपल्याला बॉन्ड तोडायचा असतो, किंवा मी एक शब्द वापरतो फिशन, बॉन्ड तोडणे म्हणजे फिशन. तर जेव्हा किंवा बॉन्ड फिशन असते तेव्हा काही ना काही एनर्जी तुम्हाला रिक्वायर्ड असते. आता ती एनर्जी मी घेतली UV लाईटची. मग आता बॉन्ड जेव्हा तुटतो तेव्हा मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही लोकांनी 3 पॉसिबिलिटी बघितलेल्या आहेत. एक तर ही पूर्णच्या पूर्ण पेअर याच्याकडे शिफ्ट होऊ शकते, एक तर ही पूर्ण पेअर याच्याकडे शिफ्ट होऊ शकते, एक तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन इक्वली डिवाइड होऊ शकतात. म्हणजे जे बॉन्ड फिशन असते ते एक तर होमोलिटिकली होऊ शकते, म्हणजे दोनपैकी एक इलेक्ट्रॉन हा घेऊन जाईल, एक इलेक्ट्रॉन हा घेऊन जाईल, एक तर हेट्रोलिटिकली फिशन होऊ शकते. मग आता आपण ठरवू की हे जे फिशन आहे ते होमोलिटिक होणार की हेट्रोलिटिकली होणार. त्याच्यामागे आपण एक कन्सेप्ट बघितला होता की आता या दोन्ही ॲटमपैकी कोण जास्त पॉवरफुल आहे हे इलेक्ट्रॉनची पेअर ओढण्यामागे. आता तुम्ही अगर नोटीस करसान बाळांनो, तुम्ही अगर नीट नोटीस करसान तर मला सांगा, हा पण क्लोरीन आहे हा पण क्लोरीन आहे, तर याची जी पॉवर असणार शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ओढायची ते त्याची सुद्धा असणार, कारण की हा पण क्लोरीन आहे हा पण क्लोरीन आहे. हां ठीक आहे बा, हा अगर क्लोरीन असता हा अगर फ्लोरीन असता तर मी मानलं असतं दोघांपैकी कोणाची तरी पॉवर जास्त आहे इलेक्ट्रॉनला खेचायची, कोणाची तरी कमी आहे, कारण की दोन्ही अलग अलग लोक आहेत. पण बाळांनो हे दोन्हीही क्लोरीन आहेत, तर दोघांच्या पॉवर सारख्या असल्याच्याने ही जी पेअर्ड आहे, हे जे इलेक्ट्रॉन आहेत दोन, हे तर मधातच असतील ना. आणि जेव्हा आता बॉन्ड तुटणार तेव्हा बॉन्ड तुटल्यानंतर होते काय बाळांनो माहित आहे का, हा क्लोरीन आपला एक इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि हा क्लोरीन आपला एक इलेक्ट्रॉन घेऊन जातो. म्हणजे हे जे फिशन झालं हे कसं झालं, होमोलिटिक फिशन. मग UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये हा जो CL बॉन्ड आहे हा कसा तुटतो बाळांनो, हा आपला घेऊन जातो इलेक्ट्रॉन आणि हा आपला एक इलेक्ट्रॉन घेऊन जातो. मग मला सांगा बाळांनो, आता क्लोरीननी स्वतःचाच इलेक्ट्रॉन आला तर ना आता क्लोरीनवर कुठला चार्ज आहे, बरोबर आहे. मग सांगा हा जो क्लोरीन आहे हा फ्री रॅडिकल आहे की नाही. येस, मग हा काय फ्री रॅडिकल, मी याला क्लोरीन फ्री रॅडिकल म्हणतो. हा काय झाला क्लोरीन फ्री रॅडिकल. ओके. आता फर्स्ट स्टेपमध्ये म्हणजे ही जी केमिकल रिॲक्शन घडली त्यात सगळ्यात पहिली स्टेप काय घडली, ही बाळांनो की फ्री रॅडिकल्स तयार झाले. ओके. आता होते काय बाळांनो, तुम्ही अगर नीट नोटीस केलं तर तुमच्या रिॲक्शनमध्ये आता 2 फ्री रॅडिकल जनरेट झालेले आहेत. आणि हे हमेशा लक्षात ठेवायचं, फ्री रॅडिकल हे खूप डेंजरस असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. मग आता तुमच्या बिकरमध्ये 2 असे लोक आहेत की जे बिलकुल अनस्टेबल आहेत, त्यांना स्टेबल व्हायचं आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज मी 10 दिवसापासून खूप उपाशी आहे, मी जेवलोच नाही 10 दिवस झाले, खूप भूक लागलेली आहे, मला खूप भूक तहान खूप लागली आहे, कारण की मी 10 दिवस काहीच खाल्लं नाही. आणि सडनली मी हॉटेलमध्ये एंटर केलो. मग गाईज हॉटेलमध्ये जे दिसणार ते मी खाण्याचा प्रयत्न करणार, कारण की मी खूप अनस्टेबल आहे, खूप हंग्री आहे. एक्झॅक्टली आपल्या केमिस्ट्रीमध्ये पिरियड टेबलमध्ये सगळे एलिमेंट जेव्हा अनस्टेबल असतात तेव्हा बेसिकली ते हंग्री असतात स्टेबल होण्यासाठी. आता ती परिस्थिती याची पण आहे, याची आहे. आधी तर हा स्टेबल होता, पण जेव्हा हा बॉन्ड तुटला UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये, हे फिशन कसं झालं, होमोलिटिक फिशन. आणि होमोलिटिक फिशन झाल्यावर काय तयार झाले बाळांनो, फ्री रॅडिकल. आणि फ्री रॅडिकल हे हायली अनस्टेबल असतात. फ्री रॅडिकल काय असतात, हायली अनस्टेबल. मग होते काय, हे जे हायली अनस्टेबल लोक आहेत ना हे दुसऱ्या लोकांवर अटॅक करतात. ठीक आहे. पण आता एक खूप कामाची गोष्ट तुम्ही लोक नोटीस करता सेकंड स्टेपमध्ये, ती म्हणजे कुठली बाळांनो बघा. सेकंड स्टेपमध्ये काय होते, आता या 2 फ्री रॅडिकल पैकी मी एक फ्री रॅडिकल दाखवतो. आता हा जो फ्री रॅडिकल आहे ना बाळांनो, मी या 2 फ्री रॅडिकल पैकी एक फ्री रॅडिकल घेतला
आता जसं तुमच्या बिकरमध्ये काय मिथेन आणि क्लोरीन गॅस हा तर नंतर तयार होऊन राहिला, पहिले तर जे काही प्रोसेस घडून राहिले ते तर प्रोसेस स्टडी करायला लागेल ना. तर सगळ्यात पहिले तुमच्या बिकरमध्ये काय होता, मिथेन आणि क्लोरीन गॅस. मग क्लोरीन गॅस UV लाईट सोबत रिॲक्ट झाला आणि हे घडलं. आता बिकरमध्ये राहिलं कोण, हे आणि मिथेन. मग हे काय करतात बाळांनो, क्लोरीन फ्री रॅडिकल या मिथेनवर अटॅक करतात. हा जो मिथेन आहे या मिथेनवर कोण अटॅक केला, फ्री रॅडिकल्स. आता एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, फ्री रॅडिकल्स हमेशा फ्री रॅडिकल्स तयार करण्याचा प्रयत्न करतात. आय रिपीट माय सेल्फ, फ्री रॅडिकल जे असतात ना ते हमेशा फ्री रॅडिकल्स तयार करण्याचा प्रयत्न करतात. आता हे मी जे बोललो ना हे मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. लेट्स सी. पहिले आपण बघू व्हिडिओ चालू आहे का. या आता होते का बाळांनो, हा जो क्लोरीन फ्री रॅडिकल आहे आता या मिथेनला परेशान करतो. मिथेनला परेशान करतो म्हणजे काय, या मिथेनचा कुठला तरी एक बॉन्ड तो तोडतो, कारण की हा अनस्टेबल आहे आणि आता हा काय करणार, यांना डिस्टर्ब करणार. जसं फॉर एक्झाम्पल मी हंग्री आहे आणि माझ्यासमोर खूप सारं जेवण आहे, जे लोक जेवत आहेत, पण मी तर हंग्री आहे, तेही 10 दिवसापासून. तर मग मी काही कोणी परिस्थितीत जेवण घेण्याचा प्रयत्न करणार. एक्झॅक्टली याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये अगर तुम्ही बघितलं तर 7 इलेक्ट्रॉन आहेत. आठवते ना, हे बघा, हा आपण बॉन्ड तोडला होता. आता हे शेअर झाले, पण आपापले इलेक्ट्रॉन आपापले लोक घेऊन आले. आणि हे तर मी दाखवलं नाही तुम्हाला, फक्त हा दाखवून राहिलो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे हा. ओके. आता हा क्लोरीन अनस्टेबल आहे, आता त्याला स्टेबल व्हायसाठी 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. आहेत तर 7, म्हणजे आणखी एकाची गरज आहे. म्हणजे फ्री रॅडिकल हा अनस्टेबल आहे आणि हा आता याच्यावर अटॅक करतो. आता फ्री रॅडिकल जेव्हाही अटॅक करतो ना बाळांनो, तर तो सोमरच्या मध्ये पण फ्री रॅडिकल तयार करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे व्हॉट आय मीन टू से, की हा जो क्लोरीन फ्री रॅडिकल आहे हा यांच्यातला बॉन्ड तर तोडणार, पण हा बॉन्ड होमोलिटिकलीच तोडणार. कारण की आपल्याला माहिती आहे मागच्या लेक्चरच्या बेसिसवर होमोलिटिक फिशन झाल्यावरच फ्री रॅडिकल जनरेट होतात. हेट्रोलिटिक फिशन तयार झाल्यावर तर काय जनरेट होतात, इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल. मग होते काय, हा जो क्लोरीन फ्री रॅडिकल आहे हा कुठला तरी कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड तोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो स्टेबल होऊन जाणार. मग या क्लोरीन फ्री रॅडिकलच्या आणि हा जो मिथेन आहे बाळांनो, या मिथेन मधला बॉन्ड तुटतो. आणि बॉन्ड कसा तुटतो बाळांनो माहित आहे का, H बॉन्ड C बॉन्ड H बॉन्ड H बॉन्ड H. आता हा बॉन्ड, आता तुम्हाला माहित आहे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड आहेत, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता हालाकी कार्बन आणि हायड्रोजनची ह्या 2 इलेक्ट्रॉनला ओढण्याची पॉवर अलग अलग आहे, नो डाऊट. पण क्लोरीन फ्री रॅडिकल कसा हा बॉन्ड तोडतो, होमोलिटिकली. म्हणजे क्लोरीन फ्री रॅडिकलमुळे हे जे बॉन्ड फिशन होणार आहे हे होमोलिटिकली होणार आहे. आता होमोलिटिक्स का होते मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करून करतो. मग हा बॉन्ड होमोलिटिकली तुटला म्हणजे कार्बनने आपला 1 इलेक्ट्रॉन घेऊन घेतला आणि हायड्रोजनने आपला 1 इलेक्ट्रॉन घेऊन घेतला आणि असे फ्री रॅडिकल्स तयार झाले. बरोबर. आता होते काय बाळांनो, थर्ड स्टेपमध्ये हा जो फ्री रॅडिकल आहे या फ्री रॅडिकलमुळे इथं फ्री रॅडिकल जनरेट झाले. आय रिपीट, या फ्री रॅडिकलमुळे इथं फ्री रॅडिकल जनरेट झाले. तर याच्यातला एक फ्री रॅडिकल म्हणजे हायड्रोजन आणि एक क्लोरीन फ्री रॅडिकल, दोघेही काय करतात, हा क्लोरीन फ्री रॅडिकल आणि हा हायड्रोजन फ्री रॅडिकल एकामेकासोबत बॉन्ड तयार करतात आणि बनवतात HCl. कसं झालं असणार बॉ, बघा, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहेत आणि क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, तुम्हाला तर माहित आहे, फक्त मी हे दाखवलेले नाही आहेत. मग आता क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि हायड्रोजनला सुद्धा 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. फ्री रॅडिकल्स आहेत आणि हे फ्री रॅडिकल 1-1 इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर करतात आणि एक बॉन्ड तयार करतात, तो झाला HCl. तर बघा हा HCl तयार झाला. ठीक आहे. पण आता आपल्या रिएक्शन मध्ये आणखी पण लोक आहेत ना, जसं 2 फ्री रॅडिकल पैकी मी एकच फ्री रॅडिकल घेतला होता हा. ठीक आहे, हा फ्री रॅडिकल बाकी आहे. आणि इथे जे 2 फ्री रॅडिकल तयार झाले त्याच्यातला हायड्रोजन फ्री रॅडिकल आणि क्लोरीन फ्री रॅडिकल तर HCl तयार झाला, पण हा जो फ्री रॅडिकल आहे हा तर बाकी आहे ना. मग आपण आता हा घेऊ, H बॉन्ड C बॉन्ड H हा एक फ्री रॅडिकल आणि पुन्हा एक फ्री रॅडिकल. आता फ्री रॅडिकल काय तयार होत असते, एक बॉन्ड तयार होत असते. आणि तयार काय झाला बाळांनो आपला, H बॉन्ड C बॉन्ड H फ्री रॅडिकल बॉन्ड, आणि हा तयार झाला बाळांनो CH3Cl. बघा याला शॉर्टकटमध्ये मी असंच लिहितो CH3Cl, म्हणजे हा मिथाइल क्लोराइड. तर बघा बाळांनो, तुमची जी रिॲक्शन आहे ही डिटेलमध्ये कशी झाली हे मी तुम्हाला एक्सप्लेन करा. यालाच आपण म्हणत असतो मेकॅनिझम. आणि ज्याला मेकॅनिझम जमतो त्याला रिॲक्शन पार्ट करायची गरज नाही. पण आपण आणखी ही रिॲक्शन डिटेलमध्ये शिकू. आता नीट बघा. आता झालं काय बाळांनो या रिॲक्शनमध्ये, अगर तुम्ही शॉर्टमध्ये नोटीस केलं, आता आपण एक एक डाऊट सॉल्व्ह करतोय. झालं काय बाळांनो, अगर तुम्ही नीट नोटीस केलं, या रिॲक्शनमध्ये एक हायड्रोजन निघाला आणि त्याच्या जागी Cl लागला. बरोबर आहे. म्हणजे असं झालं, हे हा मिथेन होता, मिथेन मधला एक हायड्रोजन निघाला
आणि त्या हायड्रोजनच्या जागी कोण आला, Cl. म्हणजे द रिएक्शन इन विच वन सबस्टन्स इज रिप्लेस बाय अनदर सबस्टन्स, दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे एक गोष्ट तर माझी क्लिअर आहे, ही जी रिएक्शन आहे ही सबस्टिट्यूशन आहे. पण बाळांनो, ही जी सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली ही कोणाच्या अटॅकमुळे झाली बघा. मिथेनवर कोणी अटॅक केला होता, फ्री रॅडिकल. म्हणजे अशी सबस्टिट्यूशन रिएक्शन, जी सबस्टिट्यूशन रिएक्शन फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे जनरेट होते, त्या सबस्टिट्यूशनलाच आपण म्हणतो असतो फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. डेफिनेशन अगदी सिंपल आहे, बिलकुलच सिंपल. तुम्ही काय लिहिणार, द सबस्टिट्यूशन रिएक्शन विच इज ड्यू टू द किंवा विच ऑकर्ड म्हणजे होते, द सबस्टिट्यूशन रिएक्शन विच ऑकर्ड ड्यू टू द अटॅक ऑफ फ्री रॅडिकल्स, दॅट सबस्टिट्यूशन रिएक्शन इज कॉल्ड एज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपण डेफिनेशन सुद्धा लिहू. पहिले आपण हा एक डेफिनेशन क्लिअर केली. आता सेकंड, मुलांना काही मुलांना आणखी ज्या मुलांना क्युरियोसिटी असते, पण सर आणखी डिटेलमध्ये शिकवा मजा येत आहे. जसं बघा, आपण पाठांतर तर करणारच नाही. जसं तुम्ही 10वीमध्ये रिॲक्शन लिहून देत होते आणि तुम्ही पाठ करत होते, आता ह्या रिॲक्शनचं डिटेल पोस्टमॉर्टम केलं आपण, डिटेल मेकॅनिझम की बघ कसं कसं कोणत्या स्टेपमध्ये काय काय घडलं. मी हे स्टेप परत एक्सप्लेन करतो आणि आणखी एक सेकंड जो येणारा डाऊट असते क्युरियस मुलांसाठी, तो पण आपण डाऊट सॉल्व्ह करू. पहिले आपण एकदा बघू. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं बाळांनो, क्लोरीन जो गॅस होता त्याचं होमोलिटिक फिशन झालं. होमोलिटिक फिशन म्हणजे काय, इक्वली डिवाइड झाले इलेक्ट्रॉन, आणि याला तुम्ही लोक म्हणता फ्री रॅडिकल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, फ्री रॅडिकल बॉन्ड तयार होते. काय 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 फ्री रॅडिकल बॉन्ड तयार होत असते. ओके. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, फ्री रॅडिकल हे खूप अनस्टेबल असतात, हायली अनस्टेबल, आणि ते फटकन दुसऱ्यावर अटॅक करतात. मग ह्या गोष्टीवरून आपण काय केलं, हा एक फ्री रॅडिकल उचलला दोघांपैकी, आणि या फ्री रॅडिकलनं आपल्या बिकरमध्ये असलेल्या मिथेनवर केला अटॅक. ओके. तुम्ही म्हणसाल सर मग फ्री रॅडिकल बॉन्ड तयार होते, तर हे दोघं परत जोडून क्लोरीन का नाही तयार होईल. क्लोरीन तर तुटत आहेत ना, तुटून राहिले तर परत थोडी जोडतील. तुम्ही UV लाईट टाकून राहिले तर जो मेन क्लोरीन गॅस आहे तो तुटतोय, तुटल्यावर परत थोडी जोडणार आहे. तो तुटलेला क्लोरीन गॅस आहे तो समोरच्यावर अटॅक करणार आहे. मग या दोन क्लोरीनपैकी एक क्लोरीन फ्री रॅडिकल घेतला आणि त्यांनी केला मिथेनवर अटॅक. आता मी तुम्हाला पॉईंट काय सांगितला, फ्री रॅडिकल हा हमेशा फ्री रॅडिकल जनरेट करतो. याचं मी आता हा एक डाऊट असतो की सर कसं, हे पण एक्सप्लेन करा डिटेलमध्ये, आपण ते सुद्धा बघू. पहिले आपण बघू की सरनं सांगितलं फ्री रॅडिकल्स हे फ्री रॅडिकल्स तयार करतात, त्या फ्री रॅडिकलने यांच्यावर अटॅक केला आणि हा बॉन्ड तुटला. आणि हा बॉन्ड कसा तुटला, होमोलिटिकली, हेट्रोलिटिकली नाही. हेट्रोलिटिकली का नाही ते पण आपण बघू आजच्याच लेक्चरमध्ये डिटेलमध्ये. मग ठीक आहे, होमोलिटिकली तुटला म्हणजे कार्बननं त्याचा एक इलेक्ट्रॉन नेला आणि हायड्रोजननं त्याचा एक इलेक्ट्रॉन नेला, म्हणजे असं झालं. तर बघा हे पण फ्री रॅडिकलच आहेत, कारण की कुठला चार्ज नाही, फ्री रॅडिकल. मग त्यांनी काय केलं, नेक्स्ट स्टेपमध्ये, थर्ड स्टेपमध्ये हायड्रोजनचा एक फ्री रॅडिकल आणि क्लोरीनचा एक फ्री रॅडिकल. क्लोरीन फ्री रॅडिकल म्हणते चला बा आता मी झालो खुश, समोरचा मी बॉन्ड तोडला आणि फ्री रॅडिकल तयार झाला, आणि तो फ्री रॅडिकल मी फ्री रॅडिकल एक बॉन्ड तयार करतो. म्हणून हायड्रोजन आणि क्लोरीन फ्री रॅडिकलला बनवला HCl. पण राहिलेला जो क्लोरीन फ्री रॅडिकल होता, या क्लोरीन फ्री रॅडिकलनी ह्या राहिलेल्या फ्री रॅडिकल सोबत अटॅक केला. म्हणजे क्लोरीन फ्री रॅडिकल आणि मिथाईल फ्री रॅडिकल हे लोकांनी फ्री रॅडिकल केला, बॉन्ड तयार, आणि आपला तयार झाला मिथाईल क्लोराईड. बरोबर आहे. तर अशी बेसिकली बाळांनो ही रिएक्शन होते. पण आता आपण एक क्वेश्चनचा आन्सर शोधू की फ्री रॅडिकल जेव्हा अटॅक करतो तेव्हा फ्री रॅडिकलच तयार का होतात, इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल तयार का नाही होत. ठीक आहे, चला तर मग आपण बघूयात ते. हालाकी आपण तर फक्त डेफिनेशन शिकत होतो, पण आता हे पॉईंट बाहेर आल्याच्याने आपण आणखी तो एक क्लिअर करून टाकू, म्हणजे तुमचा बेस खूप चांगला बनून जाईल. आता कोणाला म्हणतात इलेक्ट्रोफाईल आणि कोणाला म्हणतात न्यूक्लिओफाईल. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तो इलेक्ट्रोफाईल, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तो न्यूक्लिओफाईल. साध्या भाषेत तर असंच म्हणतो आपण, डिटेलमध्ये शिकलेलो आहो आला की ते. मग आता बघा, आता क्लोरीन फ्री रॅडिकल काय अनस्टेबल आहे. आता तो बॉन्ड तोडणार. आता मला सांगा बाळांनो, मला सपोज खूप भूक लागलेली आहे, बरोबर आहे, खूपच भूक लागलेली आहे. आता मला भूक लागलेली असताना मी जेवण शोधण्याचा प्रयत्न करणार ना, जेवण बनवणार किंवा आयतं कोणी दिलं तर ते खाणार. मला अगर भूक लागली तर मी जेवण लोकांना देण्याच्या ऐवजी मी घेणार ना, मी खाणार ना जेवण, कारण की मला भूक लागलेली आहे. तर मी जी काही ॲक्टिव्हिटी करणार ती, म्हणजे मला सपोज भूक लागलेली आहे आणि मी जी काही ॲक्टिव्हिटी करणार ती माझी भूक मिटवण्यासाठी करणार. मी अशी कुठली ॲक्टिव्हिटी करणारच नाही की त्यांनी माझी आणखी भूक वाढेल. बरोबर ना. तर आता क्लोरीन काय आहे, अनस्टेबल आहे. तर क्लोरीन हा बॉन्ड तर तोडणार, पण क्लोरीन अशा प्रकारे तोडणार जेणेकरून क्लोरीन अनस्टेबलचा स्टेबल होऊन जाईल. सपोज अगर हा जो बॉन्ड आहे हा हेट्रोलिटिकली ब्रेक झाला,
होमोलिटिकली नाही, हेट्रोलिटिकली. मग काय होणार बघूयात आपण. सपोज हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता अगर कार्बन आणि हायड्रोजनचा अगर तुम्ही विचार केला बाळांनो, तर प्रत्येकाची, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असते थोडक्यात आपण शिकलो होतो मागे, आज पण थोडक्यात सांगतो, डिटेलमध्ये बघू आपण. जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ना, त्या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढण्याची ॲबिलिटी, पॉवर म्हणजे असते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता दोघे अलग अलग ॲटम आहेत, कार्बन आणि हायड्रोजन, तर ऑफकोर्स दोघांची ॲबिलिटी अलग अलग असणार, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अलग अलग असणार. तर मी सांगतो बाळांनो, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे हायड्रोजनपेक्षा. म्हणजे ही जी पेअर आहे ही पॉवरफुल लोकांकडे शिफ्ट असणार. मग अगर आता बॉन्ड तुटला तर जो पॉवरफुल आहे तोच वर्चस्व गाजवणार. मग बॉन्ड तर तुटला, कार्बन, हायड्रोजन बिचारा गरीब आहे, हायड्रोजन बिचारा गरीब असल्याच्यानं कार्बननं 2 इलेक्ट्रॉन घेऊन घेतले. मग आता सांगा, 1 इलेक्ट्रॉन तर भाऊचा होता कार्बनचा, पण 1 इलेक्ट्रॉन कोणाचा आला, हायड्रोजनचा. तर त्या 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमुळे कार्बनवर कुठला चार्ज आला, निगेटिव्ह. हायड्रोजनचा 1 होता इलेक्ट्रॉन, तो बी घेऊन गेला कार्बन, आणि त्याच्यामुळे हायड्रोजनवर चार्ज कोणचा आला, पॉझिटिव्ह. मग झाले ना न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल जनरेट. म्हणजे क्लोरीन फ्री रॅडिकलमुळे बॉन्ड तर ब्रेक झाला, पण हा बॉन्ड कसा ब्रेक झाला, हेट्रोलिटिकली. कुठली तरी पेअर कोणीतरी एक जण घेऊन गेला. मग आता ठीक आहे, आता हेट्रोलिटिकली ब्रेक झाला. आता याच्यात क्लोरीनचा काय फायदा आहे पाहू. अगर फायदा असला तर ठीक, पण फायदा नसला तर तसं होणारच नाही. कारण की बॉन्ड तोडण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, क्लोरीन फ्री रॅडिकल. अरे समजते ना, बॉन्ड तोडण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, क्लोरीन फ्री रॅडिकल. मग आता अगर या अशा प्रकारच्या फिशनमुळे क्लोरीन फ्री रॅडिकलचा फायदा होईल तर ठीक, फायदा झालाच नाही तर क्लोरीन तशा प्रकारे बॉन्ड तोडणारच नाही. बरोबर. मी जेवण बनवतोय, मला भूक लागली तर मी जेवण बनवतोय तर माझ्या खाण्यासाठी. अगर मी जेवण बनवून राहिलो दुसरे कोणतरी खाऊन राहिले तर मग मी जेवण बनवणारच नाही. समजतंय. चला तर आपण पहिले याचा आणि याचा बॉन्ड बनते का बघू. H पॉझिटिव्ह. आता तुम्ही अगर नीट बघितलं ना तर हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, आणि तोही कोण घेऊन गेला, कार्बन. म्हणून हायड्रोजनवर आला पॉझिटिव्ह चार्ज. आता हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉनच नाही आहेत, आणि मग आला हा क्लोरीन फ्री रॅडिकल. तसा क्लोरीन दिसाल कसा आहे, 7. पण हे मी बाकीचे 6 इलेक्ट्रॉन दाखवत नाही. चला, क्लोरीनकडे 7 आहेत, हायड्रोजनकडे 1 आहे. आता क्लोरीन म्हणते ये रे बा इलेक्ट्रॉन शेअर करायला. आता सांगा, भाऊजोड इलेक्ट्रॉन आहेत का शेअर करायसाठी. हायड्रोजन का म्हणते तू देशील तर दे बा, माझ्याकडे तर शेअर करायला काहीच नाही. मग हा क्लोरीन का म्हणते भाऊ मी शेअर तर करतो, पण तुला बी शेअर करायला लागेल, तेव्हा कुठे माझ्याजवळ 8 इलेक्ट्रॉन होतील. हायड्रोजन म्हणते नाही बा, आपल्याकडे ते इलेक्ट्रॉनच नाही, जे होते ते कार्बन घेऊन गेला. मग क्लोरीन का म्हणते मग तू काही कामाचा नाहीस, तुझ्यासोबत मी बॉन्ड बनवू शकत नाही. म्हणजे फ्री रॅडिकल आणि इलेक्ट्रोफाईलचा कधीच बॉन्ड बनत नसतो, हे हमेशा तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर आहे. मग क्लोरीन फ्री रॅडिकलनं हायड्रोजन म्हणजे इलेक्ट्रोफाईल सोबत बॉन्ड बनवला का, नाही, शेअरिंगच झाली नाही. बरं, क्लोरीन फ्री रॅडिकल कधी याला ट्रान्सफर करीन का, अगर याने ट्रान्सफर केला तर हायड्रोजनवर आला निगेटिव्ह चार्ज, कारण की 1 इलेक्ट्रॉन आला आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले कॅन्सल. आता हायड्रोजन थोडा बहुत खुश आहे, कारण की निदान ऑक्टेट तर नाही पण चार्ज तर हटला. पण क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करीन का, आता तर क्लोरीन आणखी हंग्री झाला. आता तर 6 इलेक्ट्रॉन झाले क्लोरीनवर, तर क्लोरीन कधीच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार नाही. म्हणजे ना तर शेअरिंग होणार ना तर ट्रान्सफर होणार हायड्रोजन सोबत, इलेक्ट्रोफाईल सोबत. चला मग हा तर कटला. आता हा पाहू न्यूक्लिओफाईल. आता अगर तुम्ही नीट बघितलं कार्बनकडे, तर कार्बनकडे ऑक्टेट कंप्लीट आहे, 8 इलेक्ट्रॉन आलेले आहे, पण कार्बन तरी अनस्टेबल आहे का, कारण की कार्बनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. बघा ना, कार्बनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 आणि हे 7 8. एक तर हायड्रोजनचा ओढून आणला, पण 8 तर आहेत, पण भाऊवर चार्ज कोणचा आहे, निगेटिव्ह चार्ज आहे ना. मग निगेटिव्ह चार्ज असल्याच्यानं तो अनस्टेबल आहे. मग आता क्लोरीन फ्री रॅडिकल का म्हणते कार्बन 1 इलेक्ट्रॉन शेअर करतं का. मग आता कार्बनकडे तर हे 2 एक्स्ट्राच आहेत. पाहू आता इलेक्ट्रॉन शेअर केल्याने काय होते. कार्बन का म्हणते पाहू तर खरी इलेक्ट्रॉन शेअर करून काय होते. आता कार्बननं हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा एक, क्लोरीननं हा 1 इलेक्ट्रॉन, यांनी 1 इलेक्ट्रॉन शेअर केले. आता क्लोरीन झाला स्टेबल. पण तुम्ही नीट बघा, कार्बन हे शेअरिंग होऊ देणार का. आता कार्बन का म्हणते यार माझ्याकडे किती आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन झाले 4, हे 2 इलेक्ट्रॉन झाले 6 आणि हे होते 7 8. आता अगर मी शेअरिंग केली तर हा तर माझा आहेच, पण हा पण माझा झाला. म्हणजे कार्बनकडे टोटल इलेक्ट्रॉन तर 9 होऊन राहिले. समजून घ्या, नीट समजून घ्या. 2 2 4 2 6 7 8 9, कारण की शेअरिंग केल्यावर कार्बनचा तर कार्बनचा राहतेच,
पण क्लोरीनचा पण कार्बनचा होऊन जाते, कारण की शेअरिंग केल्यावर त्या गोष्टी होतात. मग आता शेअरिंग नंतर क्लोरीनकडे तर 8 इलेक्ट्रॉन झाले, हा झाला खुश. पण कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन झाले? 9. आणि कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज स्टील आहे. मग कार्बन का म्हणे नाही रे भाऊ, पहिले तर माझ्या ऑक्टेट कम्प्लीट होतं, फक्त त्या चार्जच्यानं मी अनस्टेबल आहो. आता तर हा चार्ज बी आहे आणि तुझ्यासोबत शेअरिंग केल्याच्यानं माझ्या ऑक्टेट बी डिस्टर्ब होऊन राहिला, मला 9 इलेक्ट्रॉन होऊन राहिले, तर मी तुझ्यासोबत शेअरिंग करणार नाही. क्लोरीन तर रेडी आहे, पण कार्बन म्हणजे जो न्यूक्लिओफाईल आहे तो फ्री रॅडिकल सोबत शेअरिंग करणार का? कधीच नाही. म्हणजे हा बॉन्ड बनणार नाही. तर मला हेच म्हणायचं आहे बाळांनो, की क्लोरीन फ्री रॅडिकल जो होता त्याला हे भविष्यात गोष्टी दिसल्या की बा जर आपण हा जो बॉन्ड आहे हा हेट्रोलिटिकली ब्रेक केला तर इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल तयार होतील. तर हे इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल आपल्या काहीच कामाचे नाही, आपण यांच्यासोबत बॉन्डच बनवू शकत नाही. मग असं असल्याच्यानं क्लोरीन फ्री रॅडिकल जो आहे तो हा जो बॉन्ड आहे हा कधीच हेट्रोलिटिकली तुटू देत नाही, हा बॉन्ड होमोलिटिकलीच तोडते. कारण की क्लोरीन फ्री रॅडिकलला ह्या गोष्टी सगळ्या दिसलेल्या आहेत. म्हणून बाळांनो, क्लोरीन फ्री रॅडिकलनं हा जो बॉन्ड आहे तो होमोलिटिकली तोडला, जेणेकरून इथे फ्री रॅडिकल तयार होतील आणि इथे फ्री रॅडिकल तयार होतील. आणि फ्री रॅडिकल तयार झाले तर हा इझिली त्या फ्री रॅडिकल सोबत जाऊन बॉन्ड बनवू शकतो. क्लिअर? म्हणून आपण असं एक वाक्य म्हणतो की फ्री रॅडिकल हमेशा फ्री रॅडिकल तयार करत असतात. बघा, फ्री रॅडिकलनी फ्री रॅडिकल तयार केले. ओके बाळांनो, तर हे सगळं मेकॅनिझम होतं इन डिटेल आणि आपण अशा प्रकारच्या सबस्टिट्यूशनला म्हणतो फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे, अशी सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी सबस्टिट्यूशन रिॲक्शन फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे होऊन राहिली त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनलाच म्हणतात फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अशी डेफिनेशन जरी लक्षात ठेवली तरी चालते, बोर्डामध्ये काही ह्या डेफिनेशन आपल्याला विचारत नाहीत, पण या डेफिनेशनशिवाय होत पण काही नाही. ठीक आहे? तर असं प्रत्येक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे प्रत्येक रिॲक्शन आपण शिकणार आहे त्या प्रत्येक रिॲक्शनचं इन डिटेल आपण मेकॅनिझम पण स्टडी करणार आहे बाळांनो. अंडरस्टूड? सो आय होप की तुम्हाला हे डिटेल सगळं कन्सेप्ट समजला असणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲज इट इज लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये, याचं बरंच काम आहे पुढे. क्लिअर? आणि प्रत्येक रिॲक्शनचं अगर तुम्ही मेकॅनिझम स्टडी करत गेले तर एक लेवल येऊन जाणार बाळांनो, की तुम्ही एक सबस्टन्सची जेव्हा दुसऱ्या सबस्टन्ससोबत रिॲक्शन करसान तेव्हा प्रॉडक्ट जो आहे तो तुम्ही स्वतः तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर जनरेट करू शकता. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके गाईज, सो आय होप की तुम्हाला सगळं समजलं असणार. थँक्यू सो मच.